जळगाव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र अतिवृष्टी संपल्यानंतर देखील अतिवृष्टीचे परिणाम आता दिसू लागलेले आहेत. आता मी केळी बागेमध्ये आहे. जर आपण या बागेत जर बघितलं तर पानं जे आहेत केळीचं ते पिवळं पडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. पिवळं पडल्यानंतर हे पान पूर्णपणे सुकत असून त्याचा केळी उत्पादनावरती मोठा परिणाम होणार आहे. जर आपण बघितलं तर अतिवृष्टीमुळे एकीकडे मोठं नुकसान शेतकऱ्याचं झालेलं असताना आता या नव्या संकटाला शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागत आहे. जळगाव जिल्हा हा केळी उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मोठ्या प्रमाणात केळीची लागवड या ठिकाणी होते. एकीकडे अतिवृष्टीमुळे कापूस असेल, मका असेल व इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मात्र अतिवृष्टीनंतरचे परिणाम आता दिसायला लागलेले आहेत. आपल्यासोबत शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. दादा, काय नेमकं अतिवृष्टीनंतर केळीचं जे आहे ते खराब होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे? या अतिवृष्टीमुळे काय झालंय, सततचा पाऊस जो चालू राहिला त्याच्यामुळे जमिनीत वापसा झाला नाही. जमिनीत वापसा न झाल्यामुळे काय झालं, जमिनीत बुरशीचं प्रमाण वाढून गेलं आणि आर्द्रता जास्त असल्यामुळे हा करपा जो आहे, हा करपा आलेला आहे केळी बागेवर आणि हे जे निस्वन झालेलं झाड आहे. आता एक एक झाडावर जर 5-5, 7-7 पानं या करप्यामुळे जर जातील तर हे केळीच्या झाडाचं पोषण होणार नाही. आणि या करप्यामुळे अजून एक नुकसान होतंय की जो माल काटण्याजोगता आहे, की ज्याचे आमचे काही 2-4 पैसे हातात येतील, तर ते केळीचे झाड सुद्धा केळं लाल पडून खराब होत आहे. तर ही नैसर्गिक आपत्तीच म्हटली जाईल दादा. ही खूप मोठं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आणि या करप्यामुळे अडचण अशी आली की जी केळी 2,000 रुपये 2,500 रुपये क्विंटल जाणार होती, ती आज आमच्याकडे 400-500 रुपयाने कोणी कापायला व्यापारी यायला तयार नाहीये. तर शासनाने या गोष्टीवर वेळीच लक्ष घातलं पाहिजे, कारण हे नुकसान दिसून न येण्यासारखं आहे. कारण अतिवृष्टीचं नुकसान तुम्ही पाहून घेतलं असेल, कुठे शेतं फुटले, कुठे धरणं फुटले, कुठे जमीन कोरली गेली. हे नुकसान तर दिसणार आहे, पण आता शेतकऱ्यांचं हे नुकसान पाहायला वाली आहे कोण दादा. तर आपण आमच्या लोकप्रतिनिधींपर्यंत या बातमीद्वारे कमीत कमी हा संदेश गेला पाहिजे की खरंच केळी बागायतदारांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं या कर्जामुळे. तर या प्रश्नावर आपण वेळीच लक्ष घातलं पाहिजे साहेब. नमस्कार. निश्चितपणे करपा रोगामुळे उत्पादनावर तर मोठा परिणाम होणारच आहे. मात्र भाव देखील जे केळीचे आहेत ते घसरलेले आपल्याला दिसत आहेत. याकडे शासनाने त्वरित लक्ष घालावं आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे. भूषण चिंचोरे, पुढारी न्यूज, जळगाव.